लहान मुलं आपल्या देशाचं पुढचं भविष्य असतात आणि सायबर क्राईमच्या बाबतीतही झालं तसं, गेमिंगच्या बाबतीत किंवा तुम्ही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणता आहात भारतामध्ये त्यांच्यासाठी काही नॉर्म्स असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? आम्ही अनेक असे राऊंड टेबल्स घेतले ज्याच्यात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट, पार्लिमेंटरी कमिटी आणि स्टेट गव्हर्नमेंटला आमचे रेकमेंडेशन दिलेत आणि काही मान्य पण झालेत आणि खूप आनंद त्याचा आम्हाला वाटतो, कारण तो दृष्टिकोन बदललाय बघण्याचा. कारण पॉलिसी लेवलला ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स काय आहे तो जेव्हा कळतो तेव्हा पॉलिसीमध्ये काहीतरी चेंज होतो. तो ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स आम्ही प्रेझेंट केला. म्हणजे जसा OTT प्लॅटफॉर्म्स मध्ये येणारा अश्लील कॉन्टेंट जो मायनर्स दाखवले जातात, अश्लील कॉन्टेंट किंवा एज इनअप्रोप्रिएट कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो, ते कसे दाखवणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर एक बिल पास झालं, त्याच्यावर एक गाईडलाईन्स नवीन आल्यात. गव्हर्नमेंट गेमिंग मध्ये पण रेग्युलेशन, आता गॅम्बलिंग आणि गेमिंग असे दोन वेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही रेकमेंडेशन बरेच दिले आहेत. काही रेग्युलेशन आता हळूहळू येतील, कारण इट इज ओनली इव्हॉल्विंग, म्हणजे हे सगळं नवीन आहे आपल्याकडे. किंवा डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल जे आपल्याकडे आत्ताच आलंय, त्याच्यामध्ये आम्ही मायनरचा डेटा कसा सिक्युअर करावा. आता प्लॅटफॉर्म सगळे बाहेरच्या देशातले आहेत, सगळ्या आपला मायनरचा क्रिटिकल डेटा त्यांच्याकडे, तर ते कसं सेफ गार्ड करावं त्याच्यावर काही रेकमेंडेशन्स आम्ही दिले, ते आले आहेत बिल मध्ये. तर अशा काही गोष्टी आहेत. दे आर व्हेरी ओपन टू दी सजेशन्स द गव्हर्नमेंट आणि व्हेरी रिफॉर्मेटिव्ह. पण त्यांना वेळ लागतो ना, म्हणजे पॉलिसी आल्यानंतर इमिजिएटली आपण चेंज बघू शकत नाही, कारण इतक्या नवीन नवीन गोष्टी रोज टेक्नॉलॉजी मध्ये येतात. आता AI वर रिस्पॉन्सिबल AI किंवा डीप फेक किंवा आता डिजिटल अरेस्ट सारखे स्कॅम, प्रधानमंत्री सरांनी याच्याबद्दल बोलले की डिजिटल अरेस्ट. सो इट इज प्रिटी मच अप टू डेट. म्हणजे वी आर लुकिंग ॲट अ लॉट ऑफ रेव्होल्युशनरी चेंज ऑल्सो. पण अगेन इट इज नॉट जस्ट द गव्हर्नमेंट, आपली सगळ्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे.